आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीलाच एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। भाजपा विरोधात आता काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन। आता विमान इंधनाच्या दरात मोठी वाढ, विमान प्रवास महागण्याची चिन्हे। जिल्हा अधिकारी कार्यालय आवारात होणार रहदारी नियोजन। हिंसाचाराच्या निषेधार्थ बजरंग दल आणि इतर संघटनांची निदर्शने। शहरातील परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षेला प्रारंभ। राज्यघटनेतून पंथनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द वगळण्याची मागणी। काँग्रेसमध्ये चैतन्य, भाजप समोर प्रश्नचिन्ह। बेपत्ता अधिकाऱ्याची माहिती देणाऱ्यास 50,000चे बक्षीस। कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा। वडगाव येथे दुचाकीस्वाराचा गटारात पडून मृत्यू। Dream, dream, dream. Dream transformed into thoughts, and thoughts results in action. We, Earth Kota Career Academy, will help you to achieve your dreams with our best and brightest minds. With smart learning techniques, improving your mental ability and smart problem-solving skills, achieve your dreams with academic and competitive exams like NDA, IIT, JEE, NEET, CET, Junior Scientist, NTSC, KVPY, Olympiad, RMS, RIMC, Sainik School, and classes from 6th to 12th standard, State, CBSE, ICSE. Developing high IQ and personal skills with social, emotional, and mental growth. We have our pattern-proof winning methodology in all our classroom programs. Grab the opportunity and realize your full academic potential and achieve success even beyond your imagination. Read, lead, succeed with us, Earth Kota Career Academy. आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात निदर्शने करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षाच्या मुख्यालयात प्रवेश करून पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटनेनंतर काँग्रेस बुधवारी भाजप विरोधात आक्रमक झाल्याचे दिसले। दिल्ली पोलीस दल हे भाजपचे खासगी माफिया झाला आहे। केंद्र सरकार हुकुमशाही प्रवृत्तीचे असून एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना राजकीय घडामोडींमध्ये सहभागी होण्यापासून रोखले जात आहे, अशी आरोपांची सरबत्ती काँग्रेसने केली आणि केंद्र सरकारने राजकीय पक्षाच्या गळचेपी विरोधात देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिला। काँग्रेस मुख्यालयाच्या पोलिसांच्या घुसखोरीच्या निषेधार्थ काँग्रेसने देशव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे। मुख्यालयात घुसणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे। शिवाय राज्यातील राजभवनाला गुरुवारी काँग्रेस कार्यकर्ते घेराव घालतील। शुक्रवारी देशभर सर्व जिल्ह्यांमध्ये निदर्शने केली जातील, अशी माहिती राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी दिली। आता विमान इंधनाच्या दरात मोठी वाढ, विमान प्रवास महागण्याची चिन्हे। कोरोना टाळेबंदीतून सावरत नाहीत तोच विमान कंपन्यांपुढे नवं आरिष्ठ उभं राहिलं आहे।
हवाई इंधन दरवाढीमध्ये विमान कंपन्यांच्या इंधन खर्चात प्रचंड वाढ झाली आहे। यामुळे सरकारने आता हवाई इंधनांच्या किमतीत दरवाढ रोखण्यासाठी हस्तक्षेप करण्याची मागणी कंपन्या करत आहेत। दरम्यान तिकिटांच्या दरात 10 ते 15% वाढ करण्याचे संकेत विमान कंपन्यांनी दिले आहेत। आज 16 जून 2022 रोजी हवाई इंधनाच्या दरात 16.3% वाढ झाली। पेट्रोलियम कंपन्यांकडून दर महिन्याला 1 आणि 15 तारखेला इंधन दरांचा आढावा घेतला जातो। यापूर्वी 1 जून रोजी कंपन्यांनी हवाई इंधन दरात 1.3% कपात केली होती। जिल्हाधिकारी कार्यालय आवारात होणार रहदारी नियोजन। येथील जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक कारणांमुळे येणाऱ्या नागरिकांचा संचार मोठ्या प्रमाणात असतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाहनांची वर्दळ देखील मोठ्या प्रमाणात असते। या साऱ्याचा विचार करून या परिसरात रहदारी नियोजन आणि व्यवस्थापन यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पुढाकार घेतला आहे। त्यांनी गुरुवारी सकाळी या ठिकाणी पाहणी करून पोलीस अधिकारी वर्गाशी चर्चा केली। डीसीपी रवींद्र गडादी यांच्याशी चर्चा करून त्यांनी काही सूचना केल्या। मागील आठवड्यात जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील चहा टपऱ्या आणि खोकी हटविण्याची मोहीम महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आली होती। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय आणि न्यायालय आवाराने मोकळा श्वास घेतला होता। आता या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याची मागणी पुढे आली आहे। त्यामुळे नियोजनबद्ध रीतीने पुनर्वसन करण्याचे ठरविण्यात आले आहे। जिल्हाधिकारी कार्यालय आंदोलने करणाऱ्या विविध संघटनांच्या सदस्यांमुळे नेहमी गजबजलेले असते। त्यांना देखील एका योग्य ठिकाणी उभे राहण्याची व्यवस्था करण्यात यावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले। तसेच येथे रहदारीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये आणि नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी मार्गदर्शन केले। हिंसाचाराच्या निषेधार्थ बजरंग दल आणि इतर संघटनांची निदर्शने। भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या विधानानंतर देशात काही ठिकाणी आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार माजविण्यात येत आहे। अशा घटना घडवून आणणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीकरिता येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। भाजपच्या निलंबित प्रवक्त्या शर्मा यांनी एका टीव्ही वाहिनीवरील चर्चेत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं। नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून देशभरातील मुस्लिम समाज आक्रमक झाला। मुस्लिम समाजाकडून नवी दिल्लीत जामा मशिदीत, हैदराबाद आणि उत्तर प्रदेशातील सहरानपूर, प्रयागराजा आणि महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि सोलापूर आणि परभणीत निदर्शनं करण्यात आली। तर याचे पडसाद बंगालमध्येही उमटले, जेथे भाजपचे कार्यालय जाळण्यात आले। या झालेल्या हिंसाचारावर आता बजरंग दलातर्फे देशभरात निषेध करण्यात आला। तसेच हिंसाचाराच्या विरोधात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावे निवेदन देण्यात आले। यावेळी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। शहरातील परीक्षा केंद्रावर सीईटी परीक्षेला प्रारंभ। व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेशाचे मार्ग खुले करणाऱ्या सीईटी परीक्षेला गुरुवारपासून प्रारंभ झाला आहे। बेळगाव शहरासह जिल्ह्यातील 11,784 विद्यार्थी-विद्यार्थिनी या परीक्षेला बसले आहेत। बेळगाव शहरासह जिल्ह्यातील 29 परीक्षा केंद्रावर सीईटी पार पडणार आहे। यामध्ये बेळगाव शहरातील 15 आणि चिक्कोडी येथील 14 केंद्रांचा समावेश आहे। इंजिनिअरिंग, मेडिकल आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देताना सीईटी परीक्षेतील गुणवत्ता महत्त्वाची ठरते। कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाने परीक्षा सुरळीतपणे पार पडावी यासाठी उपाययोजना केली आहे। या परीक्षा केंद्रांच्या आवारासह परिसरात आज सकाळी परीक्षार्थींची गर्दी झाल्याचे पाहावयास मिळत होते। कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रारंभ झालेल्या सीईटी परीक्षेसाठी एका खोलीत फक्त 24 विद्यार्थ्यांची बसण्याची सोय करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे सर्व केंद्रावर शौचालय स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय यासह इतर आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यात आली आहे। परीक्षा केंद्रावर शांतता कायम राहावी याकरिता केंद्राच्या 200 मीटर परिसरात 144 कलम लागू करण्यात आले आहेत। तसेच केंद्राच्या आवारात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। राज्यघटनेतून पंथनिरपेक्ष आणि समाजवादी शब्द वगळण्याची मागणी। पंथनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द राज्यघटनेतून काढून टाकावेत अशी मागणी गोवा येथे चालू असलेल्या दशम अखिल भारतीय हिंदू राष्ट्र अधिवेशनातील द्वितीय हिंदू राष्ट्र संसदेत करण्यात आली। राजकीय पक्ष निवडणूक काळात जाहीरनामे घोषित करतात। त्या जाहीरनाम्यांना निवडणूक आयोगाद्वारे वैधानिक कागदपत्रांचा दर्जा देऊन त्यातील आश्वासनांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहिले जावे। त्याचबरोबर
प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या कामाचे त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांकडून प्रत्येक वर्षी मूल्यमापन करण्यात यावे असा ठरावही यावेळी करण्यात आला. हिंदू राष्ट्राच्या स्थापनेचा संवैधानिक मार्ग या विषयावरील संसदेत सभापती म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता उमेश शर्मा, उपसभापती म्हणून हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री रमेश शिंदे आणि सचिव म्हणून सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांनी काम पाहिले. कार्य अकार्य को शास्त्रों के आधार पे समझ के उसके अनुसार कार्य करो, है ना. भगवान तो ये बोल रहे हैं. यमदूत, आज किसी ने भागवत पुराण पढ़ी हो, जो है विष्णु दूत को बोल रहे हैं कि हमको स्वयंभू मतलब यमराज ने हमको बताया है जो वेदों के अनुसार है वो धर्म है और जो वेदों के विपरीत है विपर्यो वो अधर्म है. बड़ा साधारण डेफिनेशन. तो हमारा जो सतोलॉजी जो ऑर्गेनाइजेशन है अमेरिका में नॉन प्रॉफिट है, रिलीजियस नॉन प्रॉफिट है, और हमारा काम है डिबंकिंग मिथोलॉजी. जब व्हेन द वेस्टर्न पीपल कॉल मिथोलॉजी मतलब झूठ, नकली, फरेब बोलते हैं हिंदू धर्म नकली है, इसका कोई अस्तित्व नहीं है. काँग्रेसमध्ये चैतन्य, भाजप समोर प्रश्नचिन्ह. नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्याचबरोबर राज्यातील राजकारणात आता बेळगावचे राजकीय महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. काँग्रेसचे हुकमी एक्का ठरलेले प्रकाश हुक्केरी यांचा विजय काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरला आहे. तर अंतर्गत राजकारणामुळे अरुण शहापूर यांचा बळीचा बकरा झाला असल्यामुळे भाजप समोर आता नवे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले मागील शिक्षक प्रतिनिधी आमदार अरुण शहापूर यांची भिस्त बेळगावातील शिक्षक मतदारांवर होती. मात्र छुप्या राजकारणामधून त्यांना योग्य मतदान झाले नाही. तसेच अरुण शहापूर यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या काही चुका त्यांना महागात पडल्या असल्याची चर्चा होत आहे. विशेषतः शिक्षकांच्या समस्या सोडवण्याच्या केवळ पोकळ वल्गना करण्यातच अरुण शहापूर रमले होते. प्रत्यक्षात शिक्षकांची त्यांच्या विरोधात प्रचंड नाराजी होती. तीच त्यांना भोवली असल्याची चर्चा होत आहे. अरुण शहापूर यांच्यासमोर तुल्यबळ उमेदवार म्हणून प्रकाश हुक्केरी यांची निवड करण्याची खेळी ही चांगलीच यशस्वी ठरली आहे. यामधून प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांच्या धोरणी नेतृत्वाचे प्रत्यंतर दिसून आले. त्याचबरोबर आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासह माजी आमदार रमेश कुडची यांनी या विजयात मोठा वाटा उचलला असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मत आहे. बेपत्ता अधिकाऱ्याची माहिती देणाऱ्यास 50,000चे बक्षीस. येथील कमांडो विंगमध्ये इन्स्पेक्टर म्हणून सेवा बजावणारे सुभेदार मेजर सुरजित सिंग वय 87 हे दिनांक 12 रोजी बेपत्ता झाले आहेत. त्यांच्याबद्दल माहिती देणाऱ्याला 50,000चे बक्षीस देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. सिंग हे दिनांक 12 रोजी कमांडर विंगमधून अचानक बेपत्ता झाले. कॅम्प पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच 50,000चे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे असे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा. शहर व जिल्ह्याच्या विविध भागात बुधवारी कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. बेंदुरानिमित्त ग्रामीण भागामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने अनेक शेतकऱ्यांनी बैलांना सजवून त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून त्यांची पूजा केली. वटपौर्णिमा झाल्यानंतर कर्नाटकी बेंदूर साजरा केला जातो. या निमित्त बुधवारी सकाळी निट्टूर तालुका चंदगड येथे बैलांना न्हाऊ माखू घालून त्यानंतर शिंगांना रंगरंगोटी अंगावर झूल घालून त्यांना सजवून त्यांची पूजा केली गेली आणि त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य खायला दिला गेला. तसेच चंदगडमध्ये कर्नाटकी बेंदुरानिमित्त बैल सजवण्याच्या स्पर्धा देखील घेण्यात आल्या होत्या. यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी हिरहिरीने भाग घेतला. या स्पर्धेमध्ये कुदनूर येथील मारुती आंबेवाडकर यांनी अतिशय वेगळ्या पद्धतीने बैलावर चित्र काढून बैल सजवला होता. या शेतकऱ्यांनी सजवलेला हा बैल अतिशय आकर्षक आणि चर्चेचा विषय ठरला. वडगाव येथे दुचाकी स्वाराचा गटारात पडून मृत्यू. गटारात पडून एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला. वडगाव येथील दत्त गल्ली येथे दत्त मंदिराजवळ सकाळी ही घटना घडली आहे. हा युवक वडगाव चावडी गल्ली येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येते. या संदर्भात घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार तो युवक अविवाहित असून त्याच्या 3 बहिणींचा विवाह झाल्याचे सांगण्यात येते. तो यंत्रमाग व्यावसायिक होता असे समजते. त्याची दुचाकी गटारीनजीक आडवी पडली असून त्या युवकाचा पाय दुचाकीत अडकला आहे.
तर त्याचा डोकीपासूनच कमरेपर्यंतचा भाग गटारीत तर कमरेपासून वरील भाग गटारी बाहेर आहे. पडल्यानंतर त्याचे डोके नव्याने बांधण्यात आलेल्या गटारीच्या वरील कोनावर आढळल्याने गंभीर दुखापत होऊन त्या युवकाचा मृत्यू झाला असल्याचे दिसते. त्याच्या कान आणि मानेच्या मध्ये मोबाईल आहे तर त्या दुचाकीचे स्टँड लावलेले आहे. गाडी गटारीनजीक उभी करून तो कानाला मोबाईल लावून बोलताना त्याचा तोल गेला असावा आणि नजीकच्या गटारीत पडल्याने डोकीला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला असावा असा कयास आहे. घटनेनंतर तब्बल 2 तासाहून अधिक वेळ तो युवक गटारीत पडून होता. घटना पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. त्या युवकांच्या आईवडिलांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे. आणि आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, आराधना मारुति गली बेलगाम, मन भाए आराधना। बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। रेल्वे मार्ग दुपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्यामुळे बेळगाव ते शेडबाळ, म्हैसूर ते बेळगाव आणि हुबळी ते दादर LTT एक्सप्रेस या बेळगाव मार्गे जाणाऱ्या रेल्वे गाड्या काही दिवसांसाठी रद्द करण्यात आल्या आहेत। त्यामुळे प्रवाशांना आता अन्य रेल्वेची मदत घेऊन ये-जा करावी लागणार आहे। सध्या लोंढा ते मिरज दरम्यान रेल्वे मार्ग दुपदरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत। त्यामुळे अनेक रेल्वे वारंवार बंद केल्या जात आहेत। रेल्वे क्रमांक 07335, 07336 ही बेळगाव शेडबाळ पॅसेंजर स्पेशल रेल्वे शनिवार दिनांक 18 ते गुरुवार दिनांक 29 जून पर्यंत अशी एकूण 12 दिवस बंद राहणार आहे। तसेच रेल्वे क्रमांक 17326 ही म्हैसूर बेळगाव एक्सप्रेस रेल्वे गुरुवार दिनांक 22 ते बुधवार दिनांक 28 जून पर्यंत बंद असेल। त्याचप्रमाणे रेल्वे क्रमांक 17325 ही बेळगाव म्हैसूर एक्सप्रेस रेल्वे शुक्रवार दिनांक 23 ते गुरुवार दिनांक 29 जून पर्यंत बंद असेल। याचबरोबर रेल्वे क्रमांक 17317 ही हुबळी दादर लोकमान्य टिळक टर्मिनल एक्सप्रेस गुरुवार दिनांक 22 ते बुधवार दिनांक 28 जून पर्यंत, तसेच रेल्वे क्रमांक 17318 ही दादर ते हुबळी एक्सप्रेस रेल्वे शुक्रवार दिनांक 23 ते गुरुवार दिनांक 29 जून पर्यंत रद्द करण्यात आली आहे। नैऋत्य रेल्वेने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। धमक्या देणाऱ्या तोतया अधिकाऱ्यांना CEN पोलिसांकडून अटक। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत शासकीय अधिकाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडून पैशांची मागणी करणाऱ्या कोल्हापूर येथील एका तोतया ACB अधिकाऱ्यांसह 3घांना अटक केली आहे। मंगळवारी सायबर इकॉनॉमिक्स नार्कोटिक्स पोलिसांनी ही कारवाई केली आहे। मुरिगेप्पा निंगाप्पा कुंभार राहणार कुंभार गल्ली, सदलगा, तालुका चिकोडी, राजेश बापूसो चौगुले राहणार बस्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर आणि रजनीकांत नागराज राहणार मुगळी, तालुका सकलेशपूर, जिल्हा हासन, कर्नाटक अशी अटक करण्यात आलेल्या तोतया ACB अधिकाऱ्यांची नावे आहेत। तोतया ACB अधिकाऱ्यांविरोधात वरिष्ठ विभागीय परिवहन अधिकारी इरण्णा रामण्णावर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक BR गडेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास करून आज वरील 3 संशयितांना अटक केली आहे।
आम्ही एसीबी अधिकारी आहोत, तुमच्या विरोधात आपल्याकडे तक्रारी आल्या आहेत, त्यामुळे आपल्या घरावर तसेच कार्यालयावर छापे टाकले जातील, आपल्या खात्यात पैसे जमा केले नाहीत तर तुमच्यावर गुन्हे दाखल केले जातील अशी धमकी ते आरटीओ, उपनोंदणी अधिकारी, महसूल खात्याचे अधिकारी त्याचबरोबर विविध खात्याच्या अधिकाऱ्यांना देत होते अशी माहिती देण्यात आली आहे। श्री मंगाई देवी यात्रा 26 जुलैला, गारहाणे कार्यक्रमाचा 24 जूनला प्रारंभ। यावर्षी वडगाव येथील ग्रामदेवता श्री मंगाई देवीचा यात्रोत्सव 26 जुलै रोजी होणार आहे। या यात्रेच्या निमित्ताने मंगाई देवी गारहाणे कार्यक्रम दिनांक 24 जून रोजी रात्री 8 वाजता मंदिरात पुजारी व मानकऱ्यांच्या तर्फे होणार आहे। गारहाणे घातल्यानंतर सलग 9 वार पाळण्यात येणार आहेत। 2 सोमवार, 2 शुक्रवार आणि 5 मंगळवारांचा समावेश आहे। गारहाणे घातल्यानंतर यात्रा होईपर्यंत लग्न कार्य, मांसाहार व इतर कार्यक्रम देवीच्या परिसरात होणार नाहीत याची भाविकांनी नोंद घ्यावी। तसेच गारहाण्यासाठी मंदिरात बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन पुजारी चव्हाण पाटील परिवाराने केले आहे। आषाढी एकादशीसाठी सुमारे 4700 विशेष गाड्या। आषाढी एकादशी निमित्त विठुनामाचा जयघोष करीत श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने रवाना होणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळ पुन्हा एकदा सज्ज झाले आहे। 2 वर्षाच्या कोरोना संकटानंतर यंदा पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी एसटी महामंडळाने सुमारे 4700 विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे अशी घोषणा परिवहन मंत्री ॲडव्होकेट अनिल परब यांनी बुधवारी केली। 4 जुलै ते 14 जुलै 2022 दरम्यान या विशेष गाड्या धावणार असून वाखरी येथील माऊलींच्या रिंगण सोहळ्यासाठी 200 बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यात्रेसाठी मुंबईसह पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती या 6 प्रदेशातून गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे। यात्रेनिमित्त महाराष्ट्रातून पंढरपूर येथे जाणारे वारकरी तसेच भक्तांनी या बस सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे। मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने वधूवर मेळावा संपन्न। मराठा समाज सुधारणा मंडळाच्या वतीने नुकताच वधूवर मेळावा घेण्यात आला। मेलगे गल्ली, शहापूर येथील मंडळाच्या वास्तूत झालेल्या विधवा, विधूर व घटस्फोटितांच्या वधूवर मेळाव्यात मंडळाचे अध्यक्ष शिवराज पाटील यांनी मार्गदर्शन केले। व्यासपीठावर सरचिटणीस जी कानडीकर, खजिनदार KL मजुकर, वधूवर मंडळाचे प्रमुख ईश्वर लगाडे, मोहन सप्रे आदी उपस्थित होते। यावेळी उपस्थित वधूवर व पालकांनी परिचय करून दिला व आपले मनोगत व्यक्त करताना आपले अनुभव कथन केले। यावेळी KL मजुकर यांनीही विचार व्यक्त केले। जी कानडीकर यांनी स्वागत केले तर मोहन सप्रे यांनी सूत्रसंचालन केले। संग्राम गोडसे यांनी आभार मानले। मेळावा यशस्वी करण्यासाठी राजू पावले, कविता देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले। गोवा येथील अपघातात रामनगरचा युवक ठार। रामनगर येथील गोवा येथे दुचाकी अपघातात 1 ठार तर 1 जखमी झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली। रामनगर येथील सूरज म्हाळकर वय 22 आणि स्वप्नील सोलेकर वय 23 हे दोघे वेरणा गोवा येथील खासगी कंपनीत कामाला होते। रात्री कामावरून घरी परतत असता त्यांची दुचाकी खांब्याला धडकून दुचाकी चालक सूरज म्हाळकर याचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागचा स्वप्नील हा दुचाकीवरून उडून पडल्याने तो जखमी झाला आहे। त्याला बांबोळी येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे। गोधोळी मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला विरोध। गोधोळी तालुका खानापूर मराठी शाळेत कन्नड शाळा सुरू करण्याचा प्रयत्न गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केला असल्याचा खानापूर विकास आघाडीचे अध्यक्ष भरमाणी पाटील यांनी आरोप केला आहे। यासाठी संबंधित शिक्षण खात्याला गोधोळी ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देऊन गोधोळी मराठी शाळेवर अन्याय झाल्यास खपवून घेणार नाही असा इशाराही भरमाणी पाटील यांनी दिला आहे। निवेदनात म्हटले आहे की गोधोळी मराठी शाळेत 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग असून 80 विद्यार्थी शिक्षण घेतात। याच शाळेच्या इमारतीत कन्नड शाळेच्या वर्गखोल्या सुरू करण्याचा डाव गट शिक्षण अधिकाऱ्यांनी केला आहे। तालुक्यात जाणीवपूर्वक मराठी शाळेवर अन्याय केला जात आहे। हा अन्याय न थांबवल्यास उग्र आंदोलन करू असे भरमाणी पाटील यांनी सांगितले आहे। मराठी शाळेत विद्यार्थी असताना त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही। प्रत्येक विद्यार्थ्यांना मातृभाषा शिकण्याचा तसेच शिक्षणाचा हक्क आहे असेही भरमाणी पाटील यांनी सांगितले। यावेळी गट शिक्षण अधिकारी कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी यांनी निवेदनाचा स्वीकार केला। पिंपळगाव येथे चोरट्यांनी दुचाकी मोबाईल हिसकावून काढला पळ।
पिंपळगाव तालुका कागल येथील 30 वर्षीय तरुणांकडून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी मोबाईल हिसकावून पळ काढल्याची घटना दिनांक 13 रोजी घडली आहे। याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की पिंपळगाव तालुका कागल येथील रहिवासी श्रेयस बाबासो कांबळे हा तरुण सोमवारी दिनांक 13 रोजी रात्री 9 वाजण्याच्या दरम्यान पुणे बेंगळूर महामार्गावरून कागलकडे येत होता। तो येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोपवाटिका येथे आला असता लक्ष्मी टेकडीकडून पाठीमागे दुचाकीवरून आलेल्या तिघांनी श्रेयस कांबळे याची गाडी थांबवून त्यांच्या जवळील गाडी व मोबाईल जबरदस्तीने काढून घेतला। त्यानंतर ते चोरटे निपाणीच्या दिशेने गेल्याची माहिती मिळाली आहे। सदर घटनेबाबत पीडित कांबळे यांनी कागल पोलिसात धाव घेतली। घडल्या प्रकरणाबाबत फिर्याद दिली असून पोलिसांकडून त्या अज्ञात फरारी चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास कागल पोलीस करीत आहेत। बेळगावमध्ये MS धोनी क्रिकेट आणि स्पोर्ट्स अकादमीची स्थापना। जैन हेरिटेज स्कूल बेळगावमध्ये MS धोनी क्रिकेट आणि स्पोर्ट्स अकादमीची स्थापना करण्यात आल्याची माहिती आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। सदर पत्रकार परिषद हॉटेल UK 27 मध्ये पार पडली। येथील प्रसिद्ध जैन हेरिटेज स्कूलमध्ये दिनांक 15 जून 2022 रोजी MS धोनी क्रिकेट अकादमीचे संचालक आणि व्यवस्थापक श्री मिहिर दिवाकर यांच्या हस्ते MS धोनी क्रिकेट आणि स्पोर्ट्स अकादमीचे उद्घाटन करण्यात आले। प्रख्यात क्रिकेटपटू श्री महेंद्रसिंग धोनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था चालविली जाणार आहे। यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की येथे नवोदित क्रीडापटूंना अद्ययावत पद्धतीने क्रिकेट आणि अन्य खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले। बेळगावच्या नवोदित क्रीडापटूंचा कौशल्य विकास करणे हे संस्थेचे ध्येय आहे। बेळगाव भागातील नवोदित क्रीडापटूंना अत्युच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन त्यांना जागतिक पातळीवर संधी उपलब्ध करून देणे हेही या संस्थेचे उद्दिष्ट आहे। त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी क्रीडा उपकरणे, प्रशिक्षणाची सर्वोत्तम व्यवस्था आणि तज्ञ प्रशिक्षक अशा सुविधांसह MS धोनी क्रिकेट अकादमी जगभरात सर्वत्र आपल्या शाखा सुरू केल्याची माहिती दिली। यावेळी जैन हेरिटेज स्कूलच्या संचालिका श्रीमती श्रद्धा खटवटे यांनी सांगितले की ही अकादमी बेळगावच्या या सर्व विद्यार्थ्यांसाठी दुपारनंतर खुली राहील। येथे सर्व शाळा कॉलेजच्या खेळाडूंना कोणताही भेदभाव न करता समान संधी देऊन प्रशिक्षण देण्यात येईल। जैन हेरिटेज स्कूलने बेळगावच्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला आहे आणि महेंद्रसिंग धोनी हे त्यांचे सर्वोत्कृष्ट उदाहरण असल्याचे सांगितले। या प्रसंगी जैन हेरिटेज स्कूलच्या मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी श्रीमती अमी दोशी यांनी देखील माहिती देताना सांगितले की या अकादमीमध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, जलतरण, टेबल टेनिस आणि अन्य खेळांचे प्रशिक्षण दिले जाईल। येथे देशातील उत्तम प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण देण्यात येईल आणि हे प्रशिक्षण शाळेच्या वेळेत तसेच त्यानंतर सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दिली। कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना नवी मुंबईत। नवी मुंबईच्या डॉक्टर DY पाटील स्टेडियमवर फिफा कुमारी विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना 30 ऑक्टोबरला रंगणार असून उपांत्य फेरीचे सामने गोव्याला होतील अशी घोषणा फिफा आणि स्थानिक संयोजन समितीने बुधवारी केली। भुवनेश्वरच्या किल्गा स्टेडियममध्ये 11, 14 आणि 17 ऑक्टोबरला होणाऱ्या भारताच्या तिन्ही साखळी सामन्यांचे आयोजन केले जाईल। स्पर्धेची अधिकृत कार्यक्रम पत्रिका 24 जूनला जाहीर करण्यात येईल। साखळी फेरीतील 24 सामने 18 ऑक्टोबरला संपतील। हे सर्व सामने ओरिसा, गोवा आणि महाराष्ट्र यांना विभागून देण्यात आले आहे। नवी मुंबईचे पाटील स्टेडियम आणि फातोर्डाच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे उपांत्यपूर्व फेरीचे सामने 21 व 22 ऑक्टोबरला होतील। त्यानंतर 26 ऑक्टोबरला उपांत्य फेरीचे सामने होणार आहेत। 16 संघांचा सहभाग असणाऱ्या या स्पर्धेत एकूण 32 सामने होणार आहेत। यानंतर स्पर्धेच्या 7व्या हंगामातील विजेता मिळणार आहे। नेशन्स लीग फुटबॉल हंगेरीकडून इंग्लंड पराभूत। रोलांड सलाईने झळकावलेल्या 2 गोलच्या बळावर नेशन्स लीग फुटबॉलमध्ये हंगेरीने इंग्लंडवर 4-0 असा विजय मिळवत धक्कादायक निकालाची नोंद केली। 1928 नंतर प्रथमच इंग्लंडच्या संघाने मायदेशात अशा प्रकारे मानहानीकारक पराभव पत्करला। यजमानांविरुद्ध हंगेरीने सामन्यात चांगली सुरुवात केली। रोलांडने 16व्या मिनिटाला गोल झळकावत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली। यानंतर इंग्लंडने भक्कम बचाव करीत प्रतिस्पर्धी हंगेरीला गोल करण्याची संधी दिली। दुसऱ्या सत्रात हंगेरीने आक्रमक खेळ करत इंग्लंडवरील दडपण वाढवले। मग रोलांडने दुसरा गोल करत संघाच्या आघाडीत भर घातली। यानंतर इसोल्ड नागाईने अप्रतिम गोल करत संघाला 3-0 अशा सुस्थितीत पोहोचवले। मग इंग्लंडचा बचावपटू जॉन स्टोन्सला लाल कार्ड दाखविण्यात आले। उत्तरार्ध हंगेरीच्या डॅनियलने
गोलरक्षकाला चकवत गोल करत संघाला 4-0 असा विजय मिळवून दिला. जर्मनीची इटलीवर मात टिमो वेर्नरने केलेल्या 2 गोलमुळे नेशन्स लीग फुटबॉलमध्ये जर्मनीने इटलीवर 5-2 असा दिमाखदार विजय मिळवला. जर्मनीकडून जोशुआ किमिच, इकाय गुंडोगान आणि थॉमस म्युलर यांनी संघाच्या विजयात योगदान दिले. पराभूत इटलीतर्फे विल्फ्रेड अलेसांद्रो यांनी गोल झळकावले. रणजीपटू संगम पाटील, रोनित मोरे, अविनाश पोद्दार यांचा सत्कार उत्साहात. स्पोर्ट्स क्लबतर्फे बुधवारी सायंकाळी 5 वाजता कर्नाटक राज्याचा रणजीपटू आणि बेळगाव नगरीचा सुपुत्र रोनित गजानन मोरे व धारवाड KSCA विभागाचे समन्वयक अविनाश पोद्दार यांची निवड करण्यात आली. याबद्दल सत्कार द्वारकानगरमधील गॅलेक्सी सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. KSCA धारवाड विभागाच्या समन्वयकपदी निवड झाल्याबद्दल अविनाश पोद्दार यांचा तर प्रथम श्रेणीतील रणजी क्रिकेटमध्ये 100 गडी बाद केल्याबद्दल रणजीपटू रोनित गजानन मोरे, क्रिकेट प्रशिक्षक संगम पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कार मूर्तीला प्रमुख पाहुणे व उद्योजक शिरीष गोगटे यांच्या हस्ते श्रीफळ, पुष्पगुच्छ व शाल आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष दीपक पवार अध्यक्षस्थानी होते. यावेळी अजित गरगटी, प्रसन्ना सुंठणकर, प्रकाश मिर्जी व्यासपीठावर उपस्थित होते. सत्काराला उत्तर देताना अविनाश पोद्दार म्हणाले की माझ्या क्रिकेट कारकिर्दीत क्रिकेटची सेवा करण्यासाठी बेळगाव स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली. क्लबची उत्तरोत्तर प्रगती करत असताना बेळगाव शहरात कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या मदतीने अनेक रणजी सामने घेण्यात यशस्वी झालो. क्रिकेट प्रशिक्षक संग्राम पाटील व विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मी क्रिकेटचे धडे गिरविले. बेळगाव स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांनी सुद्धा वेळोवेळी मला प्रोत्साहन व मार्गदर्शन दिले. यामुळे आज मी 100 क्रिकेटपटूंना बाद केल्याबद्दल मला फार अभिमान वाटतो. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक पवार तर प्रकाश मिर्जी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला बेळगाव शहरातील उद्योगपती मल्लिकार्जुन जगजंपी, उमेश कलघटगी, संजय पोद्दार, प्रभाकर हलगेकर, नंदू पाटील, पप्पू लेंगडे, संजय सातेरी, अरुण पठाणे, शरद पै, ॲडव्होकेट धनराज गवडी, बाळकृष्ण पाटील, विवेक पाटील आणि अनेक क्रिकेटप्रेमी आणि बेळगाव स्पोर्ट्स क्लबचे सदस्य आणि उदयोन्मुख क्रिकेटपटू मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.